आमच्या शेजारी एक बाई राहते. ती दिसायला अगदी मालिकेतील नायिका वाटते. तिची उंची चांगली, कमालीची फिगर, गोरी त्वचा, पण ती एका सन्माननीय कुटुंबातील गृहिणी होती. तिला पाहून सगळ्यांचे डोळे फिरायचे, पण ती कुणालाही भाव द्यायची नाही. तिचा नवरा खूपच स्मार्ट होता. नवऱ्याचे वय साधारण 34 वर्षाचे असेल आणि त्या मॅडमचे वय 29 असावे. मी 35 वर्षाचा आहे, पण नियमित व्यायामामुळे माझे वय साहजिकच कळत नाही. मित्रांनो, ही त्याची कहाणी खरीखुरी आहे. तिच्या नवऱ्याशी संचित चांगली मैत्री होती. बराच काळ शेजारी असल्याने आम्ही दोघे चांगले मित्र म्हणावेत. आमच्या समाजात दारू पिणे फारसे चांगले मानत नाही, पण आम्ही कधी कधी लपून छपून दारू प्यायचो. त्यामुळे तो मला अधूनमधून फोन करायचा. जेव्हा त्याची बायको घरी नसायची तेव्हा आम्ही दोघे दारू प्यायचो. एकदा आम्ही दारू प्यायलो आणि त्याच दिवशी त्याची बायको माहेरून परत आली. त्या दिवशी तिला सगळे कळाले. त्याच्या बायकोशी आणि त्याच्याशी खूप भांडण झाली, वादावादीही झाली. त्या माणसाने तिच्या बायकोला माझे नावही सांगितले की तो माझ्यासोबत होता. तिच्याशी माझी फक्त औपचारिक बोलणी व्हायची, कधी हाय हॅलो व्हायचे. पण त्या दिवसानंतर ती मला समोर येताना रागाने पाहायची. एकदा माझ्या नंबरवर एक कॉल आला. मी उचलला. तिने तिचे नाव सांगितले. तिचे नाव माया आणि म्हणाली, मी तुम्हाला काही विचारू शकते का? मी म्हणालो, हो विचारा. ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत दारू पिता का? तिच्या तोंडून हे ऐकून मी गप्प बसलो. मला वाटले आता सगळे कळेल. मी म्हणालो, कधी कधी. मग ती म्हणाली, वहिनींना माहीत आहे का तुम्ही दारू पिता? मी म्हणालो, माहीत आहे, पण त्या समाजात की आम्ही कधी तरी असे करतो. ती म्हणाली, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही? मी म्हणालो, मी कधीतरी आणि मर्यादित पितो, त्यांना काय प्रॉब्लेम असेल? ती म्हणाली, एक सांगू, रागवू नका, मी तुम्हाला खूप सभ्य समजायचे. मी म्हणालो, आता तुमची माझ्याबद्दलची समजूत बदलली आहे का? ती म्हणाली, माझा तसा अर्थ नव्हता. तुम्हाला तुमचे आयुष्य जगायचा हक्क आहे, पण माझ्या कुटुंबात असे कधी पाहिले नाही, त्यामुळे थोडे विचित्र वाटले. मला वाटले आजकालच्या मुलींची ही अशी विचारसरणी आहे की खरोखर असे आहे. मग ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत दारू प्याल तेव्हा मला सांगाल का? तिचे मन राखण्यासाठी मी हो म्हणालो. तिने मला थँक्स सांगितली आणि फोन ठेवला. मी तिचा नंबर सेव्ह केला. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या स्टेटसवर एक फोटो टाकला. मी त्या फोटोवर कमेंट केले. कमाल. रात्री तिचा रिप्लाय आला, थँक्स. असेही काही दिवस चालले. ती फोटो टाकायची, मी चांगली कमेंट करायचो. एकदा तिने गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला, मीही उत्तर दिले. असेच काही दिवस आम्ही चॅटिंग चालवली. एकदा मी तिला म्हणालो, तू खूप छान दिसतेस. ती म्हणाली, कुठून? मी म्हणालो, तू तर सगळीकडूनच छान दिसतेस. ती आपणापासून तूवर झाली आणि म्हणाली, अच्छा अच्छा, तुला काय आवडते? मी धाडस करून म्हणालो, तू खूप सुंदर दिसतेस, तू खूप गोड आहेस. तिने लव वाला इमोजी पाठवला. मला वाटले तिलाही काही इंटरेस्ट आहे. मग आमची रोज चॅट व्हायला लागली. बोलता बोलता आमची चॅट वेगळ्याच बोलण्याकडे पोहोचली. मी तिला भेटण्याबद्दल बोललो, पण आमचे शहर छोटे आहे, इथे भेटणे खूप कठीण होते. कोणी पाहिले तर खूप बदनामी होऊ शकते. पण एकदा संधी मिळाली. तिचे घरचे सगळे बाहेर गेले होते. ती मुलांच्या परीक्षेमुळे जाऊ शकली नाही. तिने सकाळी मला कॉल केला आणि सांगितले, आज घरी कोणी नाही. मी लगेच समजलो. मी ऑफिससाठी तयार होऊन घरातून निघालो. गल्लीबाहेर बाईक पार्क केली आणि तिच्या घरासमोर गेलो. तिचे दार उघडे होते. मी पटकन आत गेलो. आत जाताच मी तिला मिठीत घेतले आणि म्हणालो, आज तो दिवस आला ज्याची वाट पाहत होतो. तिनेही प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, चहा घेशील का? मी म्हणालो, आज तर दूध पिणार. ती हसत म्हणाली, अच्छा. मी तिला उचलून सोफ्यावर ठेवले. तिने
तिथे मी तिला हळूवार चुंबन दिले आणि तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने प्रेमळ स्पर्श करीत सुंदर भावनिक जवळीक अनुभवू लागलो. ती म्हणाली, इथे नाही, बेडरूममध्ये चल. मला माहीत होते वेळ खूप कमी आहे, कोणीही येऊ शकते. मी पटकन बेडरूममध्ये गेलो. ती एकदम परीसारखी दिसत होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. तिचा जीवनाचा दरवाजा माझ्यासमोर उघडा होता. मी तिला मनापासून भावनिक आधार आणि आनंद देऊ लागलो. ती खूपच प्रभावित होती. ती म्हणाली, प्लीज आता जास्त वेळ लावू नकोस, मला सुंदर आठवण दे. मीही विचार केला, कोणी येऊ नये. मी तिच्या जीवनात माझी भावना सहजपणे सामावून घेतली आणि तिला प्रेमाची जवळीक अनुभवता आली. हा सुंदर क्षण भाऊ साधारण 5-6 मिनिटे चालला. मी तिला जास्तीत जास्त आनंद देऊ केला आणि आम्ही दोघांनी एकमेकांसोबत हा सुंदर अनुभव पूर्ण केला. तिला या प्रेमळ स्नेहात खूप मज्जा आली. मलाही तिच्यासोबत हा क्षण घेऊन आनंद मिळाला. मग आम्ही अर्धा तास आरामात पडलो. थोड्या वेळाने माझ्या मनात पुन्हा प्रेमाची भावना दाटून आली. मी तिला तोंडाने ओठांना प्रेमळ स्पर्श करण्यास सांगितले. मग ती प्रेमाने जवळ येऊन काही वेळ अशी गोडी जोपासू लागली. यावेळी ती म्हणाली, मी वरून तुला गुंडाळून प्रेम करते. मी मान्य केले. अशा रीतीने मी दोनदा हा प्रेमळ आणि सुंदर क्षण अनुभवला. तिच्या मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ झाला. मी म्हणालो, आणखी एकदा ही जवळीक अनुभवून जाऊ दे. ती म्हणाली, मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ होईल आणि कोणीही येऊ शकते. पुन्हा कधीतरी ही सुंदर भेट घेऊ. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझे मन अजूनही तिच्या घरातच अडकले होते. तिच्या डोळ्यांमधील ती चमक, तिचे हसणे आणि त्या क्षणाचा तो सुंदर अनुभव सगळे कसे स्वप्नातले वाटत होते. पण त्याचबरोबर मनात एक भीतीही होती. आमच्या छोट्या शहरात गप्पांचा वेग हा वाऱ्यासारखा जास्त असतो. जर कोणाला काही कळाले तर माझ्या बायकोला, तिच्या नवऱ्याला किंवा कोणाला तरी याची खबर लागली तर काय होईल. पण त्या रात्री त्या विचारांना बाजूला ठेवून मी त्या सुंदर अनुभवाचा विचार करत झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज आला होता. गुड मॉर्निंग, कालचे सगळे खरोखर खूप छान होते, पण काळजी घे, कोणाला काही कळायला नको. मी हसत हसत रिप्लाय दिला, गुड मॉर्निंग मॅडम, काळजी नको, मी सगळे सांभाळतो, पुन्हा कधी भेटायचे. तिने ताबडतोब उत्तर दिले, लवकरच, पण आता थोडे थांबा, माझ्या नवऱ्याची नजर माझ्यावर आहे. त्या मेसेजने मला थोडे टेन्शन आले. तिचा नवरा माझा मित्र, जर त्याला शंका आली तर मी स्वतःला समजावले की तो माझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही वर्षानुवर्षाचे मित्र आहोत, त्याला काय शंका येणार. तरीही मी ठरवले की थोडे दिवस शांत राहावे. पण माणसाचे मन कसे असते, ते जे नको ते जास्त हवे असते. तिच्या मेसेजने माझे मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे खेचले. ती अधूनमधून फोटो पाठवायची, कधी साडीत, कधी जीन्समध्ये. प्रत्येक फोटो पाहून माझे मन धडधडायचे. एकदा तिने रात्री उशिरा मेसेज केला, तुझ्या बायकोला काही शंका तर येत नाही ना. मी हसत उत्तर दिले, ती ओळखते, मी कधीच तिला काही कळू देणार नाही. ती म्हणाली, हो, तो तर खूप हुशार आहेस, पण मला सांग, तुला माझ्याबद्दल काय वाटते. मी थोडे धाडस करून लिहिले, तू माझ्यासाठी एक स्वप्न आहेस, तुझ्यासारखी कोणीच नाही. तिने हॉट इमोजी पाठवला आणि लिहिले, तुझे बोलणे पण तुझ्यासारखेच गोड आहे. असे काही दिवस गेले. आमची चॅटिंग वाढत गेली, पण मला जाणवत होते की मी काहीतरी लपवते आहे. तिचा मेसेज कधी खूप उत्साही असायचे तर कधी अचानक ती गायब व्हायची. एकदा रात्री तिने मला कॉल केला. तिचा आवाज थोडा घाबरलेला वाटत होता. गणेश, तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणाली. मी उत्सुक होऊन म्हणालो, सांग ना, काय झाले. ती म्हणाली, आता नाही, उद्या भेटूया, पण कुठेतरी लांब, जिथे कोणी पाहणार नाही. मी थोडा गोंधळलो, पण होकार दिला. ठीक आहे, उद्या सकाळी सांग तू कुठे भेटायचे. तिने फोन ठेवला, पण माझ्या मनात प्रश्नांचे काहूल उठले. तिला काय सांगायचे. तिच्या नवऱ्याला काही कळाले का.
आणखी काहीतरी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला मेसेज केला, शहराबाहेर एक जंगल आहे, तिथे एक छोटीशी टेकडी आहे, तिथे दुपारी 3 वाजता भेट, कोणी येत नाही. मी थोडा विचारात पडलो. जंगल, टेकडी, पण तिच्यावरचा विश्वास आणि तिच्याबद्दलचे आकर्षण यामुळे मी तयार झालो. मी ऑफिसला सुट्टी घेतली आणि बाईक घेऊन त्या जागी पोहोचलो. जंगलातील वातावरण थोडे गडद होते. झाडे, त्यातून येणारा वाऱ्यांचा आवाज आणि कुठेतरी पक्ष्यांचा किलबिलाट. मी टेकडीवर पोहोचलो तेव्हा ती आधीच तिथे होती. तिने आधीसारखी साडी नेसली होती, पण मी नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता, काहीतरी सांगायची उत्सुकता आणि भीती मिश्रित. गणेश, तू आलास, तिने हसत मला जवळ बोलावले. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, काय आहे, इतक्या गडद जागी का बोलावली. ती हसली, पण तिचे हसू थोडे बनावट वाटले. गणेश, मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे, पण आधी एक गोष्ट सांगते. माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मी कोणालाच सांगितल्या नाही. तुला सांगावेसे वाटते, पण मला भीती वाटते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काहीही असले तरी तू मला सांगू शकतेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिचे डोळे भरून आले. गणेश, माझे लग्न झाले तेव्हा मी खूप आनंदी होते, पण माझ्या नवऱ्याचे खरे रूप मला हळूहळू कळाले. तो खूप चांगला माणूस आहे, पण त्याच्याही काही सवयी आहेत ज्या मला त्रास देतात. आणि आता मला वाटते की माझ्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. मी गोंधळलो. कसली गडबड, सांग ना स्पष्ट. ती म्हणाली, मला काही दिवसांपासून वाटते की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. मी घरी असते तेव्हा मला असे वाटते की कोणीतरी खिडकीतून मला पाहत आहे. रात्री काही विचित्र आवाज येतात आणि माझ्या नवऱ्याला मी याबद्दल सांगितले, पण त्याने मला वेडी समजले. मला थोडे टेन्शन आले आहे. मी म्हणालो, तुला खरोखर असे वाटते की तुला भीती वाटते म्हणून असे वाटते. ती म्हणाली, नाही गणेश, मी खात्रीने सांगते, काहीतरी गडबड आहे आणि मला वाटते की याचा संबंध माझ्या नवऱ्याच्या काही जुन्या गोष्टीशी आहे. त्याने मला कधी सांगितले नाही, पण मला त्याच्या ऑफिसच्या काही फाईल्स सापडल्या. त्यात काही कागदपत्रे होती. त्यामुळे मला शंका यायला लागली. कसली कागदपत्रे, मी उत्सुकतेने विचारले. तिने तिची पर्स उघडली आणि एक लहानशी डायरी काढली. ती पहा, ती म्हणाली. मला माझ्या नवऱ्याचे कपडे शोधताना ती सापडली. यात काही नावे, तारखा आणि काही रकमांचा उल्लेख आहे. मला वाटते की याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरव्यवहाराशी आहे. मी डायरी हातात घेतली. ती जुनी दिसत होती आणि तिची पानेही पिवळी पडली होती. मी ती उघडली आणि काही नावे वाचली. त्यातील काही मला ओळखीची वाटली, पण काही पूर्णपणे अनोळखी होती. तुझ्या नवऱ्याला याबद्दल काही माहिती आहे का, मी विचारले. ती म्हणाली, नाही, मी त्याला काहीही सांगितले नाही. मला भीती वाटते की जर त्याला कळाले तर तो मला काहीही करेल. माझ्या मनात शंकेचे वादळ उठले. माझा मित्र संचित, जो मला इतका जवळचा वाटायचा, तो असे काही करू शकतो की ही फक्त ती घाबरलेली आहे. मी तिला शांत केले आणि म्हणालो, काळजी नको, मी तुझ्यासोबत आहे. आपण याचा शोध घेऊया, पण तू मला सगळे खरे सांगितले पाहिजे. तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसबद्दल तुला आणखी काय माहीत आहे. तिने थोडा विचार केला आणि सांगायला सुरुवात केली. तिचा नवरा संचित एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्याचे काम बऱ्यापैकी चांगले होते, पण गेल्या काही वर्षांपासून त्याने खूप पैसा कमावला होता. त्याचा खर्चही तिला कधीच कळाला नाही. ती म्हणाली, त्याच्या ऑफिसमधल्या काही लोकांशी त्याचे काहीतरी गुपित आहे. मी एकदा त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकले. तो खूप घाबरलेला होता. तो काही डील आणि पेमेंट याबद्दल बोलत होता. मला खरोखर काहीतरी गडबड आहे असे वाटायला लागले. मी तिला म्हणालो, ठीक आहे, आपण याचा शोध घेऊ,
पण आता आपण इथून निघून या. इथे जास्त वेळ थांबणे सुरक्षित नाही. ती मान हलवून म्हणाली, हो चला. आम्ही टेकडीवरून खाली उतरतो आणि जंगलातून बाहेर पडलो. मी तिला तिच्या घरापाशी सोडले आणि घरी परतलो. पण माझे मन शांत नव्हते. त्या डायरीतील काहीतरी मला अस्वस्थ करत होते. रात्री मी ती डायरी उघडली आणि त्यातील काही नावे पुन्हा वाचली. त्यात एक नाव मला खूप परिचित वाटली. ते नाव होते माझ्या एका जुन्या मित्राचे, जो आता शहरात राहत नव्हता. पण त्याचे नाव त्या डायरीत का? आणि त्याचा संचितशी काय संबंध? मी तिला मेसेज केला, त्या डायरीतील एक नाव मला ओळखीचे वाटते. उद्या भेटूया, आपण याबद्दल बोलू. तिने ताबडतोब उत्तर दिले, ठीक आहे. पण काळजी, मला वाटते कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे. त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात प्रचंड प्रश्नांचे काहूर उठले होते. तिच्या नवऱ्याचे खरे रूप काय होते? ती डायरी काय लपवते? आणि कोण आहे तिचा पाठलाग करणारा? पण मला काय माहीत होते की ती फक्त सुरुवात होती. यापुढे काहीतरी मोठे आणि धोकादायक माझी वाट पाहत होती. पुढील काही दिवस मी आणि ती माया रोज मेसेजवर बोलायचो. आपण तिच्या बोलण्यातील भीती आणि अस्वस्थता मला जाणवत होती. ती सतत सांगायची की तिला कोणीतरी फॉलो करत आहे. एकदा ती मार्केटमधून परत येताना तिला एक काळी कार मागे लागली होती. तिने मला त्या कारचा नंबर पाठवला. पण जेव्हा मी तो तपासला तेव्हा तो नंबर कुठेही रजिस्टर नव्हता. मला वाटले कदाचित ती जास्त विचार करते आहे. पण तरीही मी तिला सांगितले, माया तू काळजी घे आणि काहीही विचित्र वाटले तर मला लगेच सांग. एकदा रात्री मला तिचा कॉल आला. ती खूप घाबरलेली होती. गणेश, माझ्या घराबाहेर कोणीतरी आहे. मी खिडकीतून पाहिले. एक माणूस माझ्या घराकडे पाहत होता. त्याने काळी टोपी घातली होती. मी तिला म्हणालो, घाबरू नको, मी आता येतो. मी बाईक घेतली आणि तिच्या घराकडे निघालो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा कोणीच नव्हती. मायाने मला आत बोलावले आणि म्हणाली, मला खरोखर वाटले कोणीतरी आहे. मला वेळ लागली की काय? मी तिला धीर दिला आणि म्हणालो, नाही तू ठीक आहेस, पण आपल्याला सावध राहायला हवे. त्या रात्री मी तिच्या घरी थांबलो. आम्ही बराच वेळ बोललो. तिने मला तिच्या नवऱ्याबद्दल संचित आणखी सांगितले. तो एका मोठ्या कंपनीत काम करायचा. पण त्याच्या कामाचे स्वरूप तिला कधीच पूर्णपणे कळाले नव्हते. ती म्हणाली, तो कधी कधी रात्री घरी उशिरा यायचा आणि त्याच्या फोनवर कोणाशी तरी गुपचूप बोलायचा. एकदा मी त्याला विचारले तर तो खूप रागावला. मी तिला ती डायरी पुन्हा दाखवली. आम्ही ती डायरी उघडली आणि त्यातील काही पाने वाचली. त्यात काही बँक खात्याची तपशील, मोठ्या रकमांचे व्यवहार आणि काही कोडवर्ड्स होती. एका पानावर लिहिले होते, प्रोजेक्ट ब्लॅक स्टार डील, फायनल 5 लाख, डीलर ऑगस्ट 15. मी मायाला विचारली, हा प्रोजेक्ट ब्लॅक स्टार काय आहे? ती म्हणाली, मला काहीच माहीत नाही, पण मला वाटते याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरकृत्यांशी आहे. मी ठरवले की याचा शोध घ्यायलाच हवा. पण मला माहीत होते की हे काम सोपे नाही. संचित माझा मित्र आहे, पण जर त्याचे खरे रूप असेल तर मला सावध राहायला हवे. मी मायाला म्हणालो, आपण हळूहळू याचा शोध घेऊया, पण तू कोणालाही याबद्दल सांगू नकोस आणि तुझी डायरी लपवून ठेव. ती म्हणाली, ठीक आहे, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गणेश. काही आठवड्यानंतर माया आणि माझी भेट आता नियमित होऊ लागली. पण आम्ही खूप काळजी घ्यायचो. आम्ही नेहमी शहराबाहेर भेटायचो, जिथे कोणी ओळखणार नाही. एकदा आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये भेटलो. तिथे तिने मला एक नवीन गोष्ट सांगितली. गणेश, काल रात्री एका अनोळखी नंबरवरून मला धमकीचा मेसेज आला. त्यात लिहिले होते, तुझ्या नवऱ्याला सांग, तो गप्प बसेल तर बरे. मी थोडा गोंधळलो. हा मेसेज कोणी पाठवला असेल? ती म्हणाली, मला माहीत नाही, पण मला वाटते याचा संबंध त्या डायरीशी आहे. मी तिला तो नंबर दाखवायला सांगितले.
मी तो नंबर तपासला पण तोही रजिस्टर नव्हता. आता मला खात्री झाली की काहीतरी खूप मोठे. मी माझ्या एका जुन्या मित्राला जो पोलिसांमध्ये आहे, त्याचे नाव सागर, त्याला फोन केला. मी त्याला सगळे सांगितले पण डायरीचा उल्लेख केला नाही. मी फक्त विचारले, संचितच्या ऑफिसबद्दल काही माहिती आहे का? सागर म्हणाला, संचितची कंपनी खूप मोठी आहे पण त्यावर काही गैरव्यवहाराचे आरोप आहेत. तो कशाला विचारतोस? मी म्हणालो, असेच जरा कुतूहल होते. पण मला माहीत होते की आता मलाही खूप सावधपणे पाऊल टाकावे लागतील. एका रात्री मला मायाचा कॉल आला. ती रडत होती. गणेश, संचित घरी आला आणि त्याने मला खूप मारले. त्याला डायरीबद्दल कळाले. तो म्हणाला की मी जर कोणाला काही सांगितले तर मला आणि तुला दोघांनाही मारून टाकेल. मी तिला शांत करत म्हणालो, माया तू घाबरू नको, मी आता येतो. पण तिने मला थांबवले. नको, तू आता येऊ नकोस. तो घरी आहे आणि मला वाटते त्याच्याकडे कोणीतरी आहे. मी त्याला बोलताना ऐकले. ते काहीतरी मोठ्या डीलबद्दल बोलत होते. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे, मी उद्या सकाळी येईन. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात एकच विचार होता, संचित काय लपवतो आहे आणि त्या डायरीत असे काय आहे ज्यामुळे तो इतका घाबरला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मायाला फोन केला पण तिचा फोन बंद होता. मी तिच्या घरी गेलो पण दाराला कुलूप होते. मी आजूबाजूला लोकांना विचारले पण कोणालाच काही माहिती नव्हती. माया आणि संचित दोघेही गायब झाले होते. मी त्या डायरीकडे पाहिले जी मी माझ्याकडे ठेवली होती. त्यातील एक पान मला आठवले ज्यावर एक पत्ता लिहिला होता. एक जुना गोदाम, शहरापासून काही किलोमीटर दूर. मी ठरवले की तिथे जाऊन पाहावे पण मला माहीत होते की हे धोक्याचे आहे. मी सागरला फोन केला आणि सांगितले, मला तुझी मदत हवी आहे. मला एका जागी जायचे आहे पण मला एकट्याने जायला भीती वाटते. सागरने मला साथ द्यायला कबूल केले. आम्ही दोघे त्या गोदामाकडे निघालो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा गोदाम पूर्णपणे सुनसान दिसत होते पण आतून काही आवाज येत होते. आम्ही हळूच आत शिरलो. तिथे अंधार होता पण काही माणसे बोलत होती. मी जवळ गेलो आणि पाहिले, संचित तिथे होता आणि त्याच्यासोबत काही अनोळखी माणसे होती. त्यांच्याकडे बंदुका होत्या. मायाही तिथे होती. तिचे हात बांधलेले होते. मी सागरला इशारा केला पण तेवढ्यात एक माणूस माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या डोक्यावर बंदुकीचा दस्ता मारला. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला एका खुर्चीवर बांधलेले पाहिले. माया ही माझ्यासोबत होती. तिच्या डोळ्यात भीती होती. संचित माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, गणेश तुला काय वाटते? तू माझ्या बायकोसोबत प्रेमाचे क्षण अनुभवशील आणि मला कळणार नाही. संचितचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावर शहरा आला. गणेश तुला काय वाटले? तू माझ्या बायकोसोबत प्रेमाचे क्षण अनुभवशील आणि मला कळणार नाही. त्याच्या आवाजात निव्वळ थट्टा होती. त्याच्या डोळ्यात मात्र हत्यारबंद माणसाची शीतलता होती. मी मायाकडे पाहिले. तिचे हात अजूनही बांधलेले होते. तिचा चेहरा फिक्का पडला होता. डोळ्यात पाणी होते. तिने माझ्याकडे पाहिले पण तिच्या नजरेत मला काही विचित्र दिसले. तो अपराधीपणा होता का की नुसतीच भीती? मला काही सुचेना. संचित हे काय करतोयस तू? मी विचारले. तुझी बायको घाबरली आहे. तिला कोणीतरी पाठलाग करतोय म्हणते आणि तू तिच्यावर हात उठवलास. तू माझा मित्र आहेस. पण मित्र? संचितने माझ्याकडे पाहिले. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला एक संधी देतो. तू आत्ताच इकडून निघून जा. या डायरीबद्दल विसरून जा. मायाच्या मागे लागणे बंद कर तर तुझा बचाव होईल. मायाच्या मागे मी असलो. मी स्वतः माझ्याशी बोलली. तिला भीती वाटत होती. तिने मला मदतीसाठी हाक मारली. मदतीसाठी? संचितने उघडपणे हसायला सुरुवात केली. तो हसत हसत मायाकडे वळला
एकलेस गण्या भाऊ तुला वाचवायला आले आहेत. सांग त्याला खरे काय आहे ते. मी मायाकडे पाहिले. तिने डोळे खाली घेतले. तिचे ओठ थरथरत होते. गणेश मला माफ कर. ती कुजबुजली. मी खोटे बोलले. मला कोणी पाठलाग करत नव्हती. मी तुला जाळ्यात ओढण्यासाठी हे सगळे केले. माझ्या डोक्यात वीज कोसळल्यासारखी झाली. काय मी आश्चर्याने म्हणालो. पण ती डायरी, ते मेसेजेस, तुझा नवरा तुला मारतो म्हणून सगळे खोटे. माया रडू लागली. संचितला तुझ्याबद्दल शंका होती. तू त्याच्यासोबत दारू प्यायच्यास म्हणून तो रागावला होता. पण मला तुझ्यात रस होता, खरोखरच होता. मी संचितला सांगितले की मी तुला फसवून इकडे आणीन. त्याने मला मदत करायला कबूल केले. डायरी, तो अनोळखी नंबर, ती काळी कार, सगळे नाटकं होती. माझा विश्वास बसेना. म्हणजे तुझा नवरा तुला मारत नाही, मारतो. संचित पुढे आला. पण तुझ्यासारख्या चिकट्यांपासून आपल्या बायकोचे रक्षण करण्यासाठी तू तिच्याकडे कसे पाहायचास मी पाहिले आहे. ती स्टेटस टाकायची, तू कमेंट करायचास, मी सगळे पाहत होतो. मी या सगळ्याचा अर्थ काय मी विचारले. तू मला इथे का बोलावलेस? जर फक्त हे नाटक असेल तर. संचितने एक खोल श्वास घेतला. कारण तू डायरीतील एक नाव ओळखले. ते नाव माझ्या भूतकाळातील एका माणसाचे आहे. तो माणूस खूप धोकादायक आहे. त्याने माझ्याकडे कर्ज घेतले होते. पुन्हा पुन्हा मी त्याला सावकारीने पैसे दिले, पण तो परत करू शकला नाही. त्याने माझी फसवणूक केली. त्या डायरीत त्याच्या व्यवहाराची नोंद आहे. तू जर त्याला भेटलास किंवा त्याच्याशी याबद्दल बोललास तर तो मला मारून टाकेल. पण त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी म्हणालो, मी त्याला वर्षानुवर्षे पाहिले नाही, पण तू नकळत त्याच्या संपर्कात येऊ शकतोस. संचित म्हणाला, त्याचा या शहरात पाया आहे. तू नको तिथे डोकावलास तर धोका आहे. म्हणून मी हे सगळे केले. तुला भीती दाखवून, तुला गोंधळात टाकून तू माझ्यापासून दूर राहावीस असे मला वाटते. आणि माया, मी तिच्याकडे पाहिले. तिला या सगळ्यात काय मिळणार? मायाने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात खरे प्रेम होते का फसवणूक होती मला कळेना. गणेश, मला खरोखर तुझ्यात रस होता, पण संचितला कळेला. त्याने मला संधी दिली तुझी परीक्षा घेण्याची. तू फक्त माझ्या देहाकडे पाहतोस की खरोखर माझी काळजी करतोस हे पाहायचे होते. आणि तू निष्कर्ष काढलास. ती गप्प राहिली. तिच्याकडे उत्तर नव्हती. संचित पुढे आला. आता तुला 2 पर्याय आहे. गणेश, पहिला, तू ही डायरी मला परत कर. हे सगळे विसरून जा. तू आणि मी पूर्वीसारखे मित्र राहू. दुसरा, तू याचा पाठलाग करत राहा. मग जे होईल त्याला तू जबाबदार. मी सागरकडे पाहिले. तो आतापर्यंत शांत होता. त्याने मला डोळ्यांनी इशारा केला, होकार कर. मी खोल श्वास घेतला. तो ठीक आहे संचित, मी ही डायरी परत देतो. मी तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. पण तू मायाला पुन्हा हात लावलास तर तू काय करशील? संचितने विचारले. पोलिसात जाशील, तुझ्या बायकोला सांगशील, किंवा तुझ्या नवीन मैत्रिणीला? मी चूप राहिलो. तो बरोबर होता. माझ्याकडे काही पुरावे नव्हते. एक डायरी होती जी आता मी परत द्यायची होती. मी खुर्चीवरून हात सोडून उठलो. डायरी काढून संचितच्या हातात दिली. ठीक आहे, मी म्हणालो, आमच्या येथे काही संबंध नाही. चल सागर, आपण निघू. सागर उठला. दाराकडे जाताना मी मागे वळून पाहिले. माया अजूनही बांधलेली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण आता ते अश्रू खरे होते की नाटकाचा भाग होते मला काळजी करायची नव्हती. मी दाराबाहेर पडलो. बाहेर येतात सागर म्हणाला, नागेश, हे प्रकरण इथेच थांबव. संचित खोटे बोलत नव्हता. तो माणूस ज्याचे नाव डायरीत आहे तो खरोखर धोकादायक आहे. माझ्याकडे त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत, पण पुरावे नाहीत. तू यात पडलास तर आपला जीव जाईल. पण माया, मी विचारले. माया संचितची बायको आहे. तिच्याबद्दल विचार करू नको. सागर म्हणाला, तिने तुला वापरले. तू फक्त एक साधन होतास.
तिला खरोखर तुझ्यात रस होता का हे कधीच कळणार नाही. पण आता ते विसर. मी घरी परतलो त्या रात्री मला झोप आली नाही. मनात लाखो प्रश्न होती. मी मायाचा नंबर डिलीट केला. तिच्याशी झालेली सगळी चॅटिंग हटवली. पण तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर घुमत होता. तिचे ते डोळे, तिचे ते हसू, ती भेटी. सकाळी मी व्यायामाला गेलो. परत येताना माया तिच्या बाल्कनीत उभी होती. तिने माझ्याकडे पाहिले. हात हलवताना मी न पाहता पुढे निघालो. मागून तिचा आवाज आला, गणेश. पण मी थांबलो नाही. 3 दिवसांनी मला तिचा मेसेज आला, गणेश मला भेटायचे आहे. खरे सांगायचे आहे. काल रात्री संचित मला घेऊन कुठेतरी गेला होता. तिथे मी काहीतरी पाहिले. तुझ्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू? प्लीज भेट. मी मेसेज वाचला आणि फोन बाजूला ठेवला. मनात खूप काही सुरू होते. पण मला आठवले सागरचे शब्द, तू यात पडलास तर आपला जीव जाईल. मी मेसेज डिलीट केला. तिचा नंबर ब्लॉक केला. पण कथेचा हा शेवट नव्हता. कारण ती फक्त सुरुवात होती. एका आठवड्यानंतर सकाळी वर्तमानपत्र उघडले तर बातमी वाचली. शहराबाहेरील जुन्या गोदामात रहस्यमय आग. एकाचा मृत्यू. तपशील वाचला तर मृत व्यक्तीचे नाव होते संचित. पोलिसांना घटनास्थळावरून एक जळालेली डायरीही सापडली होती. माया बेपत्ता होती. माझा फोन वाजला. सागर बोलत होता, गणेश ही आग अपघात नव्हती. संचितच्या मागे धोकादायक माणूसच होता. आता माया कुठे आहे कोणाला माहीत नाही. तू स्वतःला सांभाळून ठेव. तुझ्यापर्यंतही ते येऊ शकतात. मी फोन ठेवला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. मी खिडकीतून बाहेर पाहिले. शेजारच्या घरातील दिवे बंद होते. संचित गेला होता. माया गेली होती. फक्त प्रश्न उरले होते. आणि हो, माझ्या मनात एक शंका होती. त्या रात्री गोदामात संचितने मला जी माहिती दिली ती खरी होती का, की ती फक्त मला घाबरवण्यासाठी होती. पण आता ती उत्तरे मिळणार नव्हती. कारण ती उत्तरे त्या जळालेल्या डायरीसोबतच राख झाली होती. मी मनातल्या मनात म्हणालो, क्षमा कर माया, मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण कदाचित हेच बरे आहे. आणि मी खिडकी बंद केली.